6 रन. क्रिकेट करण्याचा प्रयत्न केला होता संदेश गोंधळेने. या अगोदर सरळ बॅटने वाईडिश लॉंग ऑनला सिक्सर. व्हेरी फर्स्ट बॉल. तकदीर पाटीलला काय झालं? इंजुरी, क्रॅम्प आला. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर मात्र डॉट. 2 ओव्हरचा खेळ म्हणजे प्रत्येक बॉलवर आता फलंदाज अटॅक करणार. प्रत्येक बॉलला खरे तर सीमा रेषेकडे खेळण्याचा प्रयत्न करणार. अशा परिस्थितीमध्ये 2 ओव्हरचा सामना. अगदी आपण पाहतो शहापूर तालुक्यातला हा संघ बोरशेती आणि त्यामध्ये गोलंदाजी करणारा सुमेध. या बॉलवर कव्हर पॉइंटचा फटका केल्यानंतर एक सिंगल आली आहे, एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 7 धावा धावफलकावर. 2 ओव्हरचा म्हणजे 12 चेंडूंचा हा सामना. वेळेच्या अभावी एक षटक कमी करण्यात आलंय. दिलगिरी व्यक्त करू, परंतु सामना आणि स्पर्धाच उशिरा सुरू होते. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाण्याचा करतात आपण पाहायला मिळतंय. पहिल्या षटकातला चौथा चेंडू. गोलंदाज सुमित भागरे. पंचांना पार करून समोर तकदीर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हो, वाटे कॅच. जबरदस्त. टाळ्यांचा कडकड आवाज येतोय, कारण झेलच तेवढा प्रतिम टिपलाय. विकेट फर्स्ट डाऊन. तकदीर पाटील बॅक टू द आउट. न्यू बॅट्समन शुभम पाटील. 1 डाऊनला आता शुभमला संधी दिली आहे, कारण 2 षटकांचा सामना म्हटलं तर अतिशय हाणामारीचे षटक आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला विकेट मिळाला आहे बोरशेती टीमला. रायगड विरुद्ध ठाणे असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय खरं तर लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, त्यामुळे बोरशेती टीम तुम्ही तसं क्षेत्ररक्षण सजवा. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, तुमचा वेल थोडासा कमी अर्थात वाचेल. आता एका बाजूला आपण पाहू शकाल संदेश गोंधळे, दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय अगदी कव्हर ड्राईव्हच्या पद्धतीनं. पॉईंटचा अगदा तर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येतोय, चेंडूला उचलेल, फेकेल. 2 धावा कंप्लीट. 2 धावा आले. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 2 ओव्हरचा सामना, 9 धावा. 2 ओव्हरचा म्हटलं कमी षटकांच्या सामन्यामध्ये काही घडू शकतंय. कोणी सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हरेल, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये कोण जाईल फायनल मध्ये, डू ऑर डाय, खरो या मरो अशा स्थितीत. फुलटॉस पंच केलाय, मनगटी ताकद वापरली आहे. स्टेट ड्राईव्हला चेंडू जातोय साधा बनसाठी सिक्सर. हा बात आहे. शुभम पेट नेम चिकू ज्याला म्हटलं जातं, परंतु जबरदस्त कामगिरी करतोय. षटकार ठोकलाय शुभमनं आणि संघाला नेऊन ठेवलंय 15 या आकड्यावर. चला स्पीडअप करायचं आहे बोरशेती संघ, तुम्हाला ही घाई करावी लागेल. वर्ध विनायक बोरशेती संघ एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील हा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खरं तर पनवेल तालुक्यातील आणि रायगड मधला हा एक दादा संघ. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध आपण सामना पाहतोय खरं तर वर्ध विनायक बोरशेती. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. 12 चेंडूंचा हा सामना असेल आणि 12 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. अवटी मैदानावर रंगणारी स्पर्धा. चला पटापट लवकर लवकर घाई करा. सेमी फायनल, मोस्ट इम्पॉर्टंट मॅच. जो जिंकेल किमान एका ट्रॉफीचा हक्कदार राहील, त्यामुळे फार महत्वाचा मॅच आहे दोघांसाठी.
फुलर लेनचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केला, लिमिट ऑफला 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू वाढवलाय. जलद गतीने एक सिंगल केली आहे कंप्लीट. आणि अशा परिस्थितीमध्ये संदेश गोंधळे याच्या पाठमधून आलेली एक धाव, संघाची धावसंख्या धावफलकावर 16. शुभम आता शुभम पाटील येतोय. दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. थोडीशी अग्निपरीक्षा असेल. अर्जुन बांगर गोलंदाज. बघा गोलंदाजीच्या उंबरट्यावर ज्या गोलंदाजाने मागच्या 6 धावा डिफेन्स केल्या बाली, त्या गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं नाही. काय म्हणणार, काय रणनीती आहे बघा. ही स्ट्रॅटर्जी असते एका संघाकडे बघा. त्या पद्धतीनं आता मात्र दोघांच्याच वाट्याला गोलंदाजी आली. एक सुमित भागरे, त्यानंतर अर्जुन बांगर. गोलंदाज तयार तर फलंदाज शुभम पाटीलसाठी हा बॉल. फुलटॉस पंच केलाय परंतु प्रॉपर टायमिंग नाही. हो कॅच इज ड्रॉप. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल, एक धाव मिळते. संदेश गोंधळे स्ट्राईक आता स्वतःकडे घेत असताना धावसंख्या धावफलकावर टोटल 17 रन्स, 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज असेल संदेश. पुढील चेंडूचा सामना करेल. नेक्स्ट बॉल हा उडवलाय हवेमध्ये अगदी लांब 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 लांब. कुंडेवाल गावामध्ये चेंडू जाऊन पडतोय. 6 धावांसाठी षटकार. फलकावर लागले आहेत. फायटिंग स्कोर तयार झालाय. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक. अर्जुन बांगर. बघा मगाशी बघितलं तर याच अर्जुनच्या गोलंदाजीवर अभिजित ठाकूर छोट्याची बॅट मोडले गेले. छोट्या वाद झाला. त्यानंतर 6 बॉल 6 धावा खरं तर बालीनं डिफेन्स केल्या. का मॅच रंगला होता. सर्व 3 दिवसामधला सर्वात रंगतदार सामना मागचा तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु हा सामना सेमीफायनलचा महत्त्वाचा सामना कशा पद्धतीनं होईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 23 असताना अर्जुन बांगर पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. समोर षटकार वीर फलंदाज संदेश. फुलटॉस बॉल फक्त जागा बनवली, गॅप शोधली आणि तंत्रशुद्ध फटका डोक्याचा वापर करून कव्हर पॉइंटला लगावलाय. 4 धावांसाठी चौकार. रन 27 धावा. फायटिंग स्कोर तयार झालाय. आता इथे मात्र म्हणायला वावगं ठरणार नाही. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू भिरकावून दिलाय डीप फाईन लेग एरियाकडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. आउटफील्ड फास्ट परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण. स्टॉप केलंय चेंडूला. 2 धावा कंप्लीट. मिळतील फक्त 2 धावा. आणि अशा पद्धतीनं 2 धावेनं एकूण पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 29 या आकड्यावर. म्हणजेच 12 चेंडू आणि विजयासाठी लक्ष उभं केलंय 30 धावांचं. खूप चांगले बॅटिंग संदेश गोंधळे आणि त्याचबरोबर शुभम पाटील नाबाद खेळी करत असताना. चला लगेच बामणडोंगरी संघ मैदानात उतराव फिल्डिंगसाठी आणि लगेच वर्धविनायक बोरशेती थीम बॅट्समन उतरायचं आहे. चला बॅट्समन उतरा. थोडीशी घाई करतो त्याबद्दल नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. कॉमेंटेटर्स आयोजक आमच्या मागे घाई करतायत कारण योग्य प्रकाशामध्ये स्पर्धा व्हायला हवी. किसन वासकर साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. ज्येष्ठ नागरिक कुंडेवाल गावचे क्रीडाप्रेमी. कारण कुंडेवाल गावामध्ये कधीही स्पर्धा असली ना प्रणय खरं तर नेहमीच प्रवीण आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिक आवर्जून या स्पर्धेला भेट देताना. यस रिवाल मात्र चला आपण विनंती करूया अर्चित एंटरप्राइजेसचे सर्व तथा बामणडोंगरी संघाचे पुरस्कर्ते मिलिंद शेठ भोईर उलबे यांचं आगमन झालं. मिलिंद शेठ यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. समाधान आपल्याला इथे आमंत्रित करत आहेत व्यासपीठावरती. मिलिंद शेठ भोईर यावं. आणि बघा तिन्ही कॅप्टन, खास करून 2 तर कॅप्टन आपण इथे येऊन थांबा. आराध्या स्पोर्ट्स पाटनोली आणि अथर्व 11 गावदेवी कानपोली. सुधीर लकी ड्रॉ साठी आपला कॅप्टन पाठवा इथे. आणि यातून विजेता संघ लकी ड्रॉ करणार आहोत आणि ज्याला बाय मिळेल तो थेट जाईल मेगा फायनल मध्ये. नक्कीच प्रवीण. आणि जर अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमला बाय मिळाली ना तर 2 मॅच जिंकून डायरेक्ट फायनल मध्ये जातील.
काय सांगता काय सांगता भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. हा, कारण कालच्या दिवसामध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम इथे उपस्थित झाली नाही, त्यांना डायरेक्ट वाटचाल मिळाली. बाद केले आयोजकांनी, त्यामुळे दोनच मॅच जिंकून ते खरं तर खूप चांगला खेळ करून 2 सामन्यामध्ये फायनलमध्ये काल प्रवेश केला आहे. आज जर बाय मिळाली नशिबाच्या जोरावर तर नक्कीच त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल. परंतु पाहूया कोणाच्या नशिबात बाय जाईल. चला क्षेत्र रिवाल सर बॅट्समन एक चांगली गोष्ट आहे की फॉर्म मध्ये चिकू अनुज शेट यांच्या टीम मध्ये आपण रायगड प्रीमियर लीगला AR एंटरप्राइजेस जासई या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. मोठ्या कॅप्टन आणि आज चिकूला देखील तुम्ही त्यांच्याच टीम मध्ये पाहू शकाल रायगड प्रीमियर लीग साठी. पुढच्या वर्षी धमाकेदार एंट्री देखील पाहायला मिळेल. आमची ऋषीबाई यांची AK-47 समाधानची तोप देखील पुढच्या वर्षी तुम्हाला पाहायला मिळेल. डेफिनेटली अनुपजी पाटील या ठिकाणी आलेत आणि खरं तर खूप चांगले प्रतिसाद आणि खूप चांगला पाठिंबा असतो त्यांचाही चांगल्या चांगल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटपटूंना. आणि आज स्वतः AR एंटरप्राइजेस हे नावारूपाला आलेलं खरं तर त्यांचं ऑर्गनायझेशन फर्म आहे. त्यांचं करूया आपण स्वागत. आणि चला लगेच फलंदाज मैदानात उतरलेत. वरदविनायक बोरशेती संघाचे सलामीवीर फलंदाज बाली बागरे आणि अर्जुन बांगर. बाली बागरे आणि अर्जुन बांगर सलामीची जोडी करायची आहेत. त्यांना 12 बॉलमध्ये 30 धावा, प्रतिषटकामागे 15.0च्या सरासरीनं या धावा करायच्या आहेत. मैदानाच्या सभोवताली आता प्रेक्षक आणि प्रेक्षक. संडे सुट्टीचा दिवस आज आहे, संकष्टी चतुर्थी, आणि संकष्टी चतुर्थीच्या देखील शुभेच्छा असतील. गणरायाचा आज दिवस गावोगावी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. घरोघरी गणेशाचं पूजन केलं जातं. आणि पुन्हा एकदा गणेशाला वंदन करून या सेमीफायनलच्या लढतीकडे आपण वळूया, जिथे मात्र अतिशय महत्त्वाचा मॅच. जो जिंकेल तो फायनलमध्ये जाईल आणि जो हारेल त्याचा प्रवास त्याचा मात्र इथे समाप्त होईल. अतिशय महत्त्वाचा मॅच, डू ऑर डाय. मॅच सुरू होण्याचा इशारा ग्रीन सिग्नल अंपायर करतायत. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानू बामणडोंगरी संघाचा गोलंदाज आदित्य पाटील, तर स्ट्राईकला अर्जुन बांगर, बोरशेती टीमचा हिरो. पहिलाच रिव्हर्सिव्ह केल्याचा प्रयत्न, हो डायरेक्ट हिट, वाचलाय अक्षरशः सुरक्षित क्रीज मध्ये. रिवाल सर आता बघा, मला तर वाटतं ही मॅच चालू, दोघांचे 12वे खेळाडू वेल कमी आहे, त्याच्यामुळे आपण ड्रॉ करणार आहोत. तुमच्या दोघांचा 12वा खेळाडू आम्ही घेतोय आणि ते दोन्ही टीमचे कॅप्टन या. तुम्ही हा. दोघांनी मम म्हणा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या. हा चालेल, वेळ वाचेल आपला थोडा. तर कोण जिंकेल कोण हारेल आपण त्याच्यानंतर रिझल्ट करूया. परंतु इथे जाऊया मॅचच्या दिशेनं. ओ गुडगा अगदी खेळपट्टीवर टेकून भिरकावून देण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश मिळाले. हा गोलंदाज आदित्य पाटील इन फॉर्म गोलंदाज आहे. चेंडूला बरोबर अगदी वळण देतो, कधी वेगानं चेंडू फेकतो. ही सारी कौशल्यता, विविधता आणि विश्लेषणता त्याच्याकडे आहे. त्याच कारणानं तो आता यशस्वी होतोय. फास्टर बॉलर 10 ते 15 बॉलांचा स्टार्ट. पंचांच्या उजव्या बाजूला मारा मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये झेल, झेल खाली क्षेत्ररक्षक संदेश गोंधळी टिपतोय झेल आणि समाप्त होईल बाली भागरे या खेळाडूचा खेळ. लकी ड्रॉ करून घ्या. चला वेळ वाचवायचा आहे प्रवीण आपल्याला. कानपोली संघ देखील आलाय. सुधीर या लवकर. अथर्व एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली, भोलाशेठ पाटील यांनी पॅक केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. कानपोली तर आराध्य स्पोर्ट्स पाटणोली, अर्थातच अनिरुद्ध पाटील यांनी पॅक केलेला संघ. जाऊया मॅचच्या दिशेनं. विकेट आली आहे. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. भानुदास मात्रे आहे चेंडूच्या खाली. चेंडू उचलतील, फेकतील, एक धाव मिळेल. सिंगलनं वर्धविनायक बोरशेती टीम तुम्ही अडचणीत येऊ शकाल. मागच्या मॅचमध्ये जय माता दी दिगोडे टीमच्या अगेन्स्ट 6 धावा डिफेन्स केल्या होत्या. उत्तरार्धाला त्यांच्या वाट्याला आली होती बॉलिंग, अर्थात गोलंदाजी. आता मात्र आली फलंदाजी. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 28 रन्स टू विन रिमेनिंग ओनली 8 डिलिव्हरीज. आडव्या बॅटनं जोरदार जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेतली. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद होईल अर्जुन.
भावेश जातोय. भावेश आणि रोशन जोडी. आता चेंडू आणि धावांचं अंतर बघितलं तर 7 बॉल 28 धावांची आवश्यकता. नवीन आलेला फलंदाज तोही बॉल डॉट खेळतोय. आडव्या पाठनं खेळण्याचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी आदित्य पाटीलची तुम्हाला पाहायला मिळाली. या सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी. फक्त 2 धावा 2 विकेट. आता 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 28 धावा. हार्ड झाली, डिफिकल्ट झाली. आता वर्धविनायक बोरचिती टीमसाठी हा सामना डिफिकल्ट होताना. शहापूर तालुक्यातील रायगड अर्थातच ठाणे जिल्ह्यातील हा संघ दूरवरून आलाय. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो. सेमीफायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये थोडा बॅकफुटवर गेलाय. 6 बॉल 28 धावा. परंतु अजूनही काही बिघडलं नाहीये. सामना जिंकायचा असेल तर आता षटकार चौकारांची दशबाजी करावी लागेल. विस्फोटक एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करावी लागेल. शॉर्ट पिच बॉल सरळ भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आमच्या कॉम्बॉक्सच्या वरून जातोय. 6 धावांसाठी सिक्सर. येणारे 5 चेंडू 22 धावा. हे इक्वेशन कल्पेश ठाकूरच्या पहिल्याच बॉलवर हाणामारी सुरू झाली आहे. आक्रमक पवित्रा उचललाय बॅट्समन रोशन. या फलंदाजानं अर्थातच रोशन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा हवेमध्ये लाफ केलाय. इलिमिनेशन कमी आहे. फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे उभा. शुभम उर्फ चिकू पकडतोय कॅच. चार चेंडू 22 धावा. बघा आमच्या या स्पर्धेला ज्याने ज्याने योगदान दिलं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. सर्व ट्रॉफीज पाहता कुमारी एंजल नितेश गायकवाड ओवले यांच्याकडनं या सर्व ट्रॉफीज देण्यात आल्या. राजकिशन वास्कर कुंडेवाल यांच्याकडनं सन्मान चिन्ह. SR वास्कर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. त्याचबरोबर निलू शेलके आदई बैलगाडा मालक जी बायसिकल पाहता त्या बायसिकल देण्याचं कार्य निलू शेठ शेलके आदई. RD वास्कर साहेबांनी खरं तर सर्व चेंडू पुरस्कृत केलेत. त्याचबरोबर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज देवदूत ग्रुपनं आम्हाला पुरस्कृत केलेत. पाण्याची सोय आमच्या RR पाटील यांच्याकडनं आलेली आहे. 4-22 समीकरण. आता मात्र कठीण होऊन राहिलंय. अजून एक विकेट. आम्हाला टी शर्टची खरं तर स्पॉन्सरशिप मिळाली आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी. अमित राम वास्कर या गावतील युवा कार्यकर्ते. आम्हाला केबल नेटची सेवा करणारे कुणाल केबल नेटवर्कचे ओनर संजय वास्कर लिजंड प्लेअर यांच्याकडनं नेट सेवा. आणि लाईव्ह जी आपण स्पर्धा पाहतोय आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून ही लाईव्हची सेवा देणारे याच गावचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश वास्कर. सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांनी आर्थिक स्वरूपात आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचंही मनापासून हार्दिक कानपोली संघाचे कंदे समर्थक सोपानबाई पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सोपानबाई आपलं सहर्ष स्वागत. आत्माराम शेठ खानावकर आपलंही सहर्ष स्वागत. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक. 3 बॉल 22. 3 चेंडू 22. आणि पुढचा सामना फक्त 1 षटकांचा असेल ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक कल्पेश ठाकूरच्या नावावर लागते. व्हेरी गुड बॉलिंग. या स्पर्धेच्या वतीनं साई श्रद्धा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्माननीय विवेक शेठ केनी साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला तृतीय क्रमांकाचा पारितोषिक इथे देण्यात आलाय. ते आम्ही साई श्रद्धा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व सुप्रसिद्ध उद्योजक विवेक शेठ केनी साहेब आपलं सहर्ष स्वागत. अर्चित एंटरप्राइजेसचे सर्व तथा रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख सन्माननीय मिलिंद शेठ भोईर साहेब बामणडोंगरी यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मिलिंद शेठ यावं आपलं सहर्ष स्वागत. उलवे बामणडोंगरी संघाचे पुरस्कार यावं आपलं सहर्ष स्वागत. आता मात्र 1 चेंडू
22 धावा औपचारिकता शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीत फायनल मध्ये प्रवेश करताना अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी संघ अभिनंदन. चला लगेच तिघांनी या चिठ्ठ्या होण्याकरता चला कॅप्टन या लगेच तकदीर आणि बोनशिटी टीमचा बाली मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्याकरता बाली यायचं आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो राहिला होता शिल्लक. सामनावीर एक लेफ्ट हँडेड बल्लेबाज अर्थातच एक डावखुरा घाणाघाती फलंदाज संदेश गोंधळी मॅन ऑफ द मॅच. चला मग लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या उचलण्याकरता या लगेच वेळ